श्री गणेशाय नमः। आज 48वे पुष्प श्रीरामचरणी अर्पण करत आहे। श्री गणेशाय नमः। सचेति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीरिव तमसारासन्ना श्रीविग्रहाणां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आज चातुर्मासानिमित्त 48वे पुष्प आपण श्रीचरणी अर्पण करतो। संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत चरित्र आपण पाहतो आहोत। भक्तविजय ग्रंथातला 16वा अध्याय सुरुवात होतो। श्री गणेशाय नमः। श्रीकृष्णाय नमः। आजीचा सुदीन मंगळ जे तीर्थासम पर्वकाळ भक्तकथा वाचता प्रेमळ घडती सकळ अनायासे। असं आहे की तीर्थक्षेत्राला कधीही गेलात तरी पुण्य, पण त्याची जी ठराविक वेळ आहे, जसं नाशिक त्र्यंबकेश्वरला आपण नेहमीच स्नानाला जातो, पण पर्वकाळ कशाला म्हटलंय? सिंहस्थ हा पर्वकाळ आहे। म्हणजे सिंह राशीला गुरु आल्यानंतर मग नाशिकला जाऊन स्नान करणं, गंगेला जाऊन स्नान करणं, त्र्यंबकेश्वरला जाऊन स्नान करणं गोदावरी नदीमध्ये, म्हणजे त्याला काय म्हटलंय? पर्वकाळ म्हटलंय। मग हा पर्वकाळात त्या स्नानाचं अधिक महत्त्व आहे। तसं काय म्हणाल? ज्याप्रमाणे तीर्थाला पर्वकाळ आहे, तसा आजचा दिवससुद्धा हा पर्वकाळ आहे। आजीचा सुदिन मंगळ जे तीर्थासम पर्वकाळ भक्तकथा वाचिता प्रेमळ घडती सकळ अनायासे। या संतकथा ऐकल्यानंतर सर्व तीर्थांचं स्नान घडतंय। पर्वकाळामध्ये काय महत्त्व आहे? त्या पर्वकाळाला 12 वर्षांनी सिंहस्थ आल्यानंतर काय पर्वकाळ आहे? तर सगळ्या नद्या त्या ठिकाणी सिंहस्थामध्ये, म्हणजे सिंहेला गुरु आल्यानंतर त्या गोदावरीमध्ये येतात। सर्व तीर्थ एके ठिकाणी येतात, म्हणजे त्या ठिकाणी एक स्नान केलं तर सर्व तीर्थांचं स्नान आपल्याला घडतं। मग ज्याप्रमाणे त्या पर्वकाळामध्ये सर्व तीर्थांचं स्नान एकाच वेळेला घडतं, कुंभमेळा म्हणतात त्याला, बरोबर आहे? मग त्या ठिकाणी जसं एकाच वेळेला गेल्यानंतर सर्व तीर्थांचं स्नान घडतं, तसं किंवा गंगासागरला गेलात तर एकाच वेळेला स्नान आहे। कशाचं आहे? गंगेचंही स्नान आहे आणि समुद्राचंही स्नान आहे। दोन्हीचं स्नान एकाच वेळेला घडतं आहे। गंगा सागर एकाच वेळेला स्नान आहे। त्याला पर्वकाळ असं म्हटलेलं आहे। काशी गया बार बार गंगा सागर एक बार। काशी गयाला वारंवार तुम्ही जाऊ शकता, तर तो पर्वकाळ साधणं महत्त्वाचं आहे। तसं सर्व संतांची चरित्र एकाच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात, म्हणजे सगळ्या नद्या ज्याप्रमाणे एकत्र येतात, तशी सगळी संतांची चरित्र या ठिकाणी एकाच ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात। आजीचा सुदिन मंगळ जे तीर्थासम पर्वकाळ भक्तकथा वाचिता प्रेमळ घडती सकळ अनायासे। ना तरी 360 व्रते विधियुक्त केले समजते, की अश्वमेध घडले शते निष्काम बुद्धी निजनिष्ठे। ना तरी उग्रतपे बहुत केली, की सकळ दैवते आराधले, की दुष्काळी अन्नदाने घडली क्षुधार्थी असे अनायासे। की विधियुक्त घडला चतुर्थाश्रम, की तृषाक्रांताशी वाजले जीवन, की माता पित्यांची सेवा पूर्ण केली सकळ निजप्रीती।
इतकी पुण्ये भक्त कथेशी श्रोत्या लादती अनायासे, मग प्रसन्न होऊन ऋषिकेशी अक्षय पदासे ठेविले. 360 व्रत केल्यानंतरचं मिळणारं पुण्य, 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर मिळणारं पुण्य, अनेक उग्र अशी तप केल्यानंतर मिळणारं पुण्य, अनेक दैवतांना प्रसन्न करून घेतल्यानंतर मिळणारं पुण्य, दुष्काळामध्ये अन्नदान केल्याचं पुण्य, तहानलेलेला पाणी पाजण्याचं पुण्य, संन्यास आश्रमाचं पुण्य, आईवडिलांची सेवा केल्याचं पुण्य, हे सगळं एकाच ठिकाणी प्राप्त होतं. कुठे? बघा काय म्हटलंय, इतकी पुण्ये भक्त कथेशी श्रोतया लादती अनायासी. एवढी सगळी पुण्य या संतांच्या कथा ऐकता ऐकता आपल्याला प्राप्त होतात. इतकी पुण्ये भक्त कथेशी श्रोतया लादती अनायासी, मग प्रसन्न होऊन ऋषिकेशी अक्षय पदासे ठेविले. परमात्मा प्रसन्न होतो का? तर परमात्मा त्या ठिकाणी असतो ना. कुठे असतो? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयरो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं नामसंकीर्तन करतात त्या ठिकाणी मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी सर्व तीर्थ असतील. यात नवल काय? म्हणून सर्वज्ञ जनी अवधान द्यावे मजला गुणी, जैसे मोहरी वाजविता वाजता ऐकोनी फणीवर डोलते निज प्रेमे. की नादलुब्ध मृग होणे जाय विसरून देहभान, तेवी भक्त कथा करता श्रवण जगज्जीवन संतोषे. एक कुर्मदास नामे ब्राह्मण परम भाविक होता जाण, तयास नव्हते करचरण प्रतिष्ठाने राहतसे. पैठण क्षेत्रामध्ये कुर्मदास नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला हातपाय नव्हते. तो सूर्यरथीचा अरुण करावया हरिभजन, ब्राह्मण वंशावतार पूर्ण त्याने घेतला यासाठी. हा म्हणजे कोण आहे? सूर्याच्या रथावरती असणारा जो सारथी आहे त्याचं नाव आहे अरुण. समर्थाने सूर्याची जी म्हटली सवय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, एकचक्री ज्याचा रथ अरुण सारथी शोभत, मेरू प्रदक्षिणा करीत धन्य समर्थ सविता तो. काय वर्णन केलंय समर्थाने बघा. धन्य समर्थ सविता तो. एकचक्री ज्याचा रथ, त्याच्या रथाला एकच चाक आहे. एकचक्री ज्याचा रथ अरुण सारथी शोभत, त्याच्या रथाला सारथी आहे कोण? अरुण आहे. तो पांगळा आहे. अरुण सारथी शोभत, मेरू प्रदक्षिणा करीत धन्य समर्थ सविता तो. असा हा सूर्यनारायण ज्यामुळे उदयास्त होतो, ज्यामुळे ह्या सृष्टीचं जीवन चालतं, त्या सूर्याच्या रथाचा असणारा जो सारथी त्याचं नाव आहे अरुण. हा कुणाचा भाऊ आहे? जटायूचा भाऊ आहे, संपातीचा भाऊ आहे. हा अरुण नावाचा जो सूर्याच्या रथाचा सारथी, त्याच्या मनामध्ये आला आपण भगवंताची सेवा करावी म्हणून त्याने कुर्मदास म्हणून अवतार घेतलेला आहे. तो सूर्यरथीचा अरुण करावया हरिभजन, ब्राह्मण वंशावतार पूर्ण त्याने घेतला यासाठी. परी उपजत नाही चरण कर, दिवसेंदिवस झाला तो रतो गावात ऐकून कीर्तन गजर, गेला सत्वर तया ठाया. तेथे टाळविणे मृदुंग वाजते, प्रेम भावे वैष्णव गाती, देखून हर्ष वाटला चित्ती, वैसला प्रीती श्रवणार्थ. आता त्या गावामध्ये कीर्तन आलं, कीर्तनकार आले होते, कीर्तन चाललं होतं. त्याला असं वाटलं की आपण जावं कीर्तनाला. मग त्याला त्याच्या नातेवाईकाने म्हणा कोणी म्हणा उचलून तिथं नेलं असेल. त्याला वाटलं आपल्याला कीर्तन ऐकावं, हातपाय नाही जाणार कसा. तेथे टाळविणे मृदंग वाजरे, प्रेमभावे वैष्णव गाती, देखून हर्ष वाटला चित्ती, बैसला प्रीती श्रवणार्थ.
पंढरी महात्म्याती सुरस सप्रेम वर्णिती हरिदास श्रवण करता कुर्मदास अति उल्हासे निजवनी. आणि त्या ठिकाणी कीर्तनकाराने कीर्तनाचा विषय घेतला होता पंढरी महात्म्य. पंढरपूरचं महात्म्य काय आहे, कशासाठी हा परब्रह्म पंढरपूरला आलाय. महायोगपीठे तटे विमरथ्या वरपुंडरीकाय दातु मुनींद्रिही समागत्य तिष्ठन तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. अशा रीतीने त्या पंढरीचं महात्म्य पुंडलिकासाठी आला आहे. रुक्मिणी रुसून आली होती कुंजवनातनं, तिला घ्यायला आलेला आहे. मग असा हा गोकुळातनं आलेला हा परमात्मा पांडुरंग, त्याचं महत्त्व वर्णन करून सांगतात की संतांच्यासाठी हा कसा धावून जातो त्यांच्या संकट काळामध्ये. ते सगळं पंढरीचं महात्म्य वर्णन करून सांगतायत. लोहदंड क्षेत्र म्हणजे काय, पद्मावळी म्हणजे काय, हे सगळं वर्णन करून सांगतायत पंढरी महात्म्य. पंढरी महात्म्याते सुरस सप्रेम वर्णिती हरिदास श्रवण करता कुर्मदास अति उल्हास निजमने. मग जोडून या दोन्ही करत आज बोले मधुरोत्तर म्हणे पंढरीस गेलो जर तरी रुक्मिणीवर पाहिन की. आता त्याला हात नाही आहे, पण जे काही थोटे हात आहेत त्या थोट्या हातानेच तो नमस्कार करतो. मग जोडून या दोन्ही करत आज बोले मधुरोत्तर म्हणे पंढरीस गेलो जर तरी रुक्मिणीवर पाहिन की. ऐसे ऐकून या वचन हासू लागले सकळजन म्हणती तुझे नसती कर चरण कैसा जाशील कळेना. पुढे गुडघ्यापासून पुढे पाय नाहीत, कोपरापासून पुढे हात नाहीत. अरे तुला हात नाहीत, पाय नाहीत, तू पांगळा आहेस. अरे देवाने आम्हाला सगळं दिलंय. हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, कान दिले, डोळ्यांनी दिसतंय, कानाने ऐकायला येतंय, मुखाने बोलता येतोय, नाकाने सुगंध दुर्गंध कळतोय, पायाने चालता येतंय, हाताने काम करता येतंय, जिभेला चव आहे, स्पर्श ज्ञान आहे, दृष्टीसुख आहे. हे सगळं आम्हाला असून सुद्धा आम्हाला पंढरपूरला जावं अशी बुद्धी होत नाही. आणि तुला हात नाहीत, पाय नाहीत, तरी तुला असं वाटतं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. कसं जाशील पंढरपूरला. मग जोडून या दोन्ही करत आज बोले मधुरोत्तर म्हणे पंढरीस गेलो जर तरी रुक्मिणीवर पाहिन की. ऐसे ऐकून या वचन हसू लागले सकळजन म्हणती तुझं नसती करचरण कैसा जाशील कळेना. अरे आम्ही नेहमी म्हणतो पंढरपूरला जायचं 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 म्हणून, पण अजून काही आम्हाला जमलेलं नाही. काय कमी आहे आमच्याकडे. पैसा आहे, अडका आहे, सगळं आहे. शरीर परमेश्वराने आमचं निरोगी ठेवलेलं आहे. आम्हाला जायचं म्हटलं तर काही नाही, गाड्या घोड्या सगळ्या आहेत भगवंताच्या कृपेने आमच्याकडे. पण आमच्याकडे सर्व असून सुद्धा आम्हाला अजून पंढरपूरला जायचा योग आला नाही. आणि तुझ्याकडे नाही, हात नाहीत, पाय नाहीत, आणि तू म्हणतो पंढरपूरला जायचं आहे. म्हणती तुझं नसती करचरण कैसा जाशील कळेना. पक्ष नसता अंडजास केवी आक्रमण येईल गगनास की चरण नसता मनुष्यास कैसा चढेल डोंगरी. अरे म्हणाले पक्षी आकाशात उडतो हे खरं आहे, पण जर त्या पक्षाला पंखच नसतील तर आकाशात कसा उडेल. पक्ष नसता अंडजास केवी आक्रमण येईल गगनास की चरण नसता मनुष्यास कैसा चढेल डोंगरी. आणि ज्याला पाय नाही तो मनुष्य डोंगर चढून कसा जाईल. ना तरी बधीर असता श्रवण कैसे ऐकावे हरिकीर्तन की कंठ बैसला तरी गायन कैशा रीती करावे. समजा एखाद्या माणसाला ऐकायलाच येत नाही, यंत्र लावून ऐकायला येत नाही. मग ज्या माणसाला ऐकायला येत नाही त्याला कथेतला आनंद कसा मिळणार. ना तरी बधीर असता श्रवण कैसे ऐकावे हरिकीर्तन की कंठ बैसला तरी जा गायन कैशा रीती करावे. अगदी उत्तम प्रकारचा एक नंबरचा गायक आहे, पण त्याचा जर आवाज बसला तर त्याला गाता येत नाही.
की कंठ बैसला तरी गायन कैशा रीती करावे, आपुले पदरी नसता धन सुखी न होती या चरिजन, की विद्याभ्यास नसता पूर्ण कैसा सन्मान होईल त्याचा. जर आपणच दरिद्री आहे तर मग आपल्या दारात येणारा अतिथी प्रसन्न कसा असेल, कारण आपण त्याला काही देऊ शकणार नाही. आपण जर दरिद्री असलो तर आपण दारात आलेल्या अतिथीला काही दानधर्म करू शकणार नाही. मग आपल्याजवळ द्रव्य नाही म्हणून मग आपल्या दारात आलेला अतिथी प्रसन्न कसा होईल. द्रव्य दिलं तर तो प्रसन्न होईल, आपण जर काही त्याला दिलंच नाही तर तो प्रसन्न कसा होईल. आपुले पदरी नसता धन सुखी नव्हती याचक जन, की विद्याभ्यास नसता पूर्ण कैसा सन्मान होईल त्याचा. जर एखाद्याजवळ विद्येचा अभ्यास नसेल तर त्याचा समाजात सन्मान कसा होईल. आपण म्हणू असं काय, न शिकलेल्या माणसाचा कितीतरी सन्मान असतो. अरे त्याचा गावात सन्मान असतो, कारण पैसेवाला येतो, सगळे लोक त्याला सत्काराला बोलवतात, उद्घाटनाला बोलवतात. त्याच्याकडे विद्या नसली तरी बोलवतात का त्याच्याकडे धन आहे. पण ज्याच्याकडे धन नाही पण विद्या आहे अशा माणसाला विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान मनुष्य हा सर्वत्र पूजेला जातो. राजा त्याच्या राज्यामध्ये त्याला महत्त्व आहे, पण विद्वानाला सर्व जगात महत्त्व आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, की विद्याभ्यास नसता पूर्ण कैसा सन्मान होईल त्याचा. मन नसता आपल्या अधीन तरी कैसे घडेल योग साधना, की सद्गुरुकृपा नसता पूर्ण तरी आत्मज्ञान नव्हे की. जर आपलं मन आपल्या स्वाधीन नसेल तर योग साधना कशी घडेल. आपल्याला कथा माहिती आहे. एक राजा म्हणतो की मला परमेश्वर दिसला पाहिजे, ब्रह्मज्ञान पाहिजे मला. म्हणाले ब्रह्मज्ञान पाहिजे ते सुद्धा किती एका क्षणात पाहिजे. दिलं तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा. अशा हजारो विद्वानांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे. अष्टवक्र आपल्या घरी आला, आईला विचारतो आई बाबा कुठे आहेत. म्हणाले राजाने त्याला तुरुंगात टाकलं आहे. म्हणले का. त्या राजाला ब्रह्मज्ञान सांगणारा मनुष्य कोणी भेटत नाही. सगळ्या विद्वानांना त्याने तुरुंगात टाकलं आहे. अष्टवक्र जातो तिथे. हा 8 ठिकाणी वाकडा आहे. अष्टवक्र शरीर त्याचं 8 ठिकाणी वाकडं आहे. सगळे लोक त्याला पाहिल्यानंतर हसायला लागले. तेव्हा त्या अष्टवक्राने सांगितलं की राजा, अरे तुझ्या नगरामध्ये बाह्यवेशाकडेच लक्ष देणारी लोक आहेत, अंतरंगाकडे पाहणारी कोणी नाही आहे. तुला हा बाह्यवेश म्हणजे मी 8 ठिकाणी वाकडा आहे तो दिसतो, पण आत बसलेला आहे ना तो 8 ठिकाणी वाकडा नाही. उसडोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुल्लासी वरली या रंगा. संत चोखामेळाने सांगितलंय ना, उसडोंगा परी रसनो हे डोंगा. ऊस वेडा वाकडा असेल पण आतला रस वेडा वाकडा नाही. तसा आतमध्ये बसलेला जो परमात्मा आहे, सच्चिदानंद परमात्मा, तो काही वेडा वाकडा नाही आहे. माझा हा देह वेडा वाकडा आहे. तुला अरे इतक्या विद्वानांना तू तुरुंगात टाकलेस काय. नाही म्हणले मला ब्रह्मज्ञान पाहिजे, नाही तर तुरुंगात टाकणार. म्हणाले या सगळ्या ब्राह्मणांना सोडून दे, मी तुला ब्रह्मज्ञान देतो. पण म्हणले कसं पाहिजे मला. मी घोड्याच्या रिकबीवर पाय ठेवणार एका बाजूला, आणि आपल्याला माहिती आहे नवरा मुलगा घोड्यावर बसतो, ते एका रिकबीवर पाय ठेवतो आणि मग नंतर असा अंग टाकून बसतो घोड्यावरती. तसं म्हणाले मी एका रिकबीवर पाय ठेवीन आणि दुसरा पाय तिकडनं घोड्याच्या बाजूने टाकेन, आणि त्या घोड्यावर बसल्याबरोबर मला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे इतक्या कमी वेळात घोड्याच्या एका रिकबीवर पाय ठेवल्यानंतर पुन्हा असा पाय तिकडे दुसरीकडे टाकून मी घोड्यावर बसल्यापर्यंत मला ते ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. म्हणजे इतक्या कमी वेळात ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. हो म्हणाल ती. म्हणले नाही तर म्हणले मला फाशी द्या. ठीक आहे म्हणाले. त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना सोडलं आणि राजा एका रिकबीवर पाय ठेवला आणि आता दुसऱ्या रिकबीवर टाकणार. तेवढ्यात त्यांनी विचारलं कोणी अष्टवक्राने, राजा तुझं मन तुझ्या ताब्यात आहे का.
तो म्हटला नाही, माझं मन माझ्या ताब्यात. मग म्हणले तुला कसं ब्रह्मज्ञान द्यायचं? उत्तर म्हणले खाली, आधी मन कसं ताब्यात ठेवायचं त्याचा अभ्यास कर आणि मग तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. काय म्हटलंय पहा, मन नसता आपुले आधीन तरी कैसे घडेल योग साधन. जर आपलं मन आपल्या ताब्यात नसेल तर योगाची साधना आपल्या हातनं कशी होणार? मनाची जोपर्यंत एकाग्रता साधत नाही तोपर्यंत कसं साध्य होईल? मन नसता आपले आधीन तरी कैसे घडेल योग साधन, की सद्गुरु कृपा नसता पूर्ण तरी आत्मज्ञान नव्हे की. बघा, सर्व ज्ञानामध्ये म्हणजे 14 विद्या 64 कळा असं म्हणतंय, सगळं ज्ञान. पण म्हणले एवढं ज्ञान असून शून्य आहे. 14 विद्या 64 काळा शिकल्या तरी शून्य. हो म्हणले, त्याला ज्ञान म्हणत नाही, त्याला पोट भरण्याची विद्या म्हणतात. मग म्हणले खरं ज्ञान कशाला म्हणतात? जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान. श्रीराम समर्थांनी सांगितले, जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञान कोणाला म्हटलंय? की आपल्या स्वतःला जाणता आलं पाहिजे. कोहम, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कशासाठी भगवंताने पाठवलं आहे, हे आत्मज्ञान जोपर्यंत, सोहम ब्रह्मा हे ज्ञान जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, अहम ब्रह्मस्मी हे ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत बाकी सगळी ज्ञान व्यर्थ आहेत म्हणाले. सर्वात श्रेष्ठ ज्ञान म्हणजे काय? जाणणे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपल्याला आपलं कळलं पाहिजे. बघा, व्यवहारामध्ये पूर्वीच्या काळी असे तांब्याची नाणी असायची आणि ती नाणी हातातनं ह्या हातातनं त्या हातात, त्या हातातनं त्या हातात जाता जाता गुळगुळीत व्हायची आणि त्याच्यावरचा छाप आणि काटा पुसला जायचा. आणि असा छाप आणि काटा पुसली गेलेली नाणी व्यवहारात चालायची नाहीत. का म्हणले? हे नाणं आता गुळगुळीत झालं आहे, आता हे नाणं व्यवहारात चालत नाही. तसं आपलं नाणं प्रपंचामध्ये हळूहळू हळूहळू गुळगुळीत होऊन जातं आणि मग आपल्या नाण्याला काही किंमत राहत नाही. तरी ह्याला वाटतं माझं नाणं खणखणीत आहे. अरे बाबा, आता खणखणीत नाही, ते नाणं आता गुळगुळीत झालं आहे, त्या नाण्याची किंमत आता संपत आली आहे. हे ज्याला कळत नाही त्याला वाटतं माझं नाणं खणखणीतच आहे. जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान. श्रीराम, आपल्याला आपल्या व्यवहारात, आपल्या घरात किती किंमत आहे, आपलं नाणं आता गुळगुळीत झालं आहे का नाही हे ज्याचं त्याला कळतं आहे. आपल्याला आपल्या घरात किती किंमत आहे याच्यावरूनच कळतं आपल्याला की आपलं नाणं गुळगुळीत झालं आहे का नाही. जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान, याला ज्ञान म्हणतात. आपल्याला आपली किंमत काय कळत नाही, बाकीच्यांची काय कळणार. म्हणून म्हणाले आत्मज्ञान म्हणजे काय? अहम ब्रह्मस्मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त झालं नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. मग म्हणाले हे आत्मज्ञान कुणामुळे प्राप्त होईल? की सद्गुरु कृपा नसता पूर्ण तरी आत्मज्ञान नव्हे की. हे आत्मज्ञान कधी प्राप्त होईल? सद्गुरूची कृपा झाल्यानंतर. नुसतं सद्गुरूला शरण गेल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपल्या सेवेने सद्गुरू प्रसन्न झाले पाहिजेत आणि मग त्यांची आपल्यावर कृपा होते. लगेच नाही, शरण गेला आणि लगेच आत्मज्ञान प्राप्त झालं असं. अहो, सद्गुरूंनी सांगितलेलं आपण या कारणाने ऐकून त्या कारणाने सोडून दिलं तर आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही जर चालायला सुरुवात केली नाही, आम्हाला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? सद्गुरूची कृपा व्हावी लागते. सद्गुरूची कृपा तेणे दाखवी स्वरूप. सद्गुरूची कृपा तेणे दाखवी स्वरूप. ज्यावेळेला सद्गुरूची कृपा होते त्यावेळेला आपल्याला आपलं आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणून सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा. सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. की सद्गुरु कृपा नसता पूर्ण तरी आत्मज्ञान नव्हे की. देवी तुझला नाहीत करचरण आणि पंढरीचे करू म्हणसे गमना. हे ऐकून आमचे मनस आशंकित झाले. अरे, तुला हात नाहीत, पाय नाहीत, तू कसा पंढरपूरला जाणार?
म्हणून आम्हाला तुझ्याविषयी मनामध्ये शंका येते. तुला वाटणं साहजिक आहे पंढरपूरला जावं म्हणून, पण प्रत्यक्षात घडेल असं वाटत नाही. आमास्य सर्व संपत्ती धन शरीरासे आरोग्य होते जाण, परी घडले नाही तीर्थाटन म्हातारपणपर्यंत. अरे आम्हाला काही कमी आहे का बाबा? बघा काय म्हणते, आमासी सर्व संपत्ती धन. अरे आमच्याजवळ सर्व संपत्ती आहे, धन आहे, आरोग्य संपन्न असं शरीर आहे, पण आमच्या हातून अजून तीर्थयात्रा घडली नाही. 12 ज्योतिर्लिंग पाहून झाले नाही, सप्तमोक्षपुऱ्या पाहून झालेल्या नाहीत. 3 यात्रा आमच्या म्हणजे काशी गया प्रयाग, या यात्रा आमच्याकडनं घडलेल्या नाहीत. अष्टविनायक आमच्या हातनं घडलेले नाहीत. अरे एवढी तीर्थक्षेत्र भगवंतांनी निर्माण केलीत, पण आमच्या हातून अजून तीर्थयात्रा घडली नाही. सगळं अनुकूल आहे, अनुकूल असताना सुद्धा घडलं नाही. आमासी सर्व संपत्ती धन शरीरासही आरोग्य होते जाणं. आमच्याकडे धन होतं, संपत्ती होते, शारीरिक आरोग्य होतं, पण म्हातारपणी येतोपर्यंत आमच्या हातनं तीर्थयात्रा घडली नाही. आमासी सर्व संपत्ती धन शरीरासही आरोग्य होते जाण, परी घडले नाही तीर्थाटन म्हातारपणपर्यंत. आणि तुवा वासना धरली ऐसी परी भरोसा न वाटे आमासी, जे कर्णचरण नाही तुझशी कैसा जाशी कळेना. आमच्याकडे सगळं अनुकूल असून आम्हाला घडलं नाही, आणि तुला तर काही सगळंच प्रतिकूल आहे. शरीराची साथ नाही, पैशाची साथ नाही, आणि मग तुला कसं तीर्थयात्रा घडेल बा? पंढरपूरला कसं जाणं घडेल? कैसा जाशी कळेना. कुर्मदास म्हणे त्याशी नरदेहला लहानायशी, येथे न जाता पंढरीशी तरी पुढे 84 चुकेना. अरे म्हणाले 184 योनी फिरल्यानंतर एकदा मनुष्यदेह प्राप्त होतो. 184 योनी आहे, म्हणजे किडा मुंगी असे सर्व जीव मात्र गणलं तर त्याची 184 इतकी योजना होतो. मग हा 184 योनीचा फेरा संपल्यानंतर मग एकदा मनुष्यदेह येतो. आता हा जर मला अनायसा प्राप्त झालेला मनुष्यदेह जर गेला तर पुन्हा कधी प्राप्त होईल? 184 योनी फिरल्यानंतर पुन्हा प्राप्त होईल. 184 फिरलो कोठे न सुखला धलो, दैवयोगे आलो शरण समर्थासी. 184 योनी फिरलो, एकदा का ही संधी गेली तर पुन्हा येणार नाही. कुर्मदास म्हणे त्यासी नरदेहला अनायासी, परी येथे न जाता पंढरीसी तरी पुढे 84 चुकेना. ऐसा अनुताप धरून अंतरीत येथून निघाला झडकरी, गावापासून कोशवरी खुरडत गेला तेरवा. आणि मग खुरडत या अंगावरनं त्या अंगावर, या अंगावरनं त्या अंगावर असं होत त्यावेळेला काय असे डांबरी रस्त्यासारखे टार रोड नव्हते, खडी दगड काटे कुठे तशा ह्याच्यातनं तो चालला आहे. हात नाही पाय नाही, या अंगावरनं त्या अंगावर, त्या अंगावरनं त्या अंगावर असा खरडत निघालाय. मारुतीच्या देवळात जाऊन उतरला गावात, क्षुधातृषा लागली बहुत चिंताक्रांत झाला. म्हणे पंढरीनाथा रुक्मिणीकांता मज सांभाळी तू अनाथा, तुझो वाचून बंधू चुलता माय बाप दिसेना. जाता मारुतीच्या देवळापर्यंत असा तो गेला. तहान लागली, भूक लागली, कोण आपली काळजी घेणार? तो म्हणाला माझी काळजी घेणारा एकटा पंढरीचा पांडुरंग आहे. त्वमेव माता पिता त्वमेव. म्हणे पंढरीनाथा रुक्मिणीकांता मज सांभाळी तू अनाथा, तुझो वाचून बंधू चुलता माय बाप दिसेना. तूच माझा प्राणजीवन कोण सांभाळी, भूक तहान ऐसे ऐकून करुणावचन तो जगज्जीवन पातला. ख्रिस्ती होऊन पंढरीनाथ तेथे पातला अकस्मात, कुर्मदासाचे वैकुंठनाथ काय बोलत ते धवा. ख्रिस्ती होनी, ख्रिस्ती म्हणजे व्यापारी, ख्रिस्ती नाही, ख्रिस्ती म्हणजे ख्रिश्चन मनुष्य. ख्रिस्ती होनी पंढरीनाथ तेथे पातला अकस्मात, कुर्मदासाचे वैकुंठनाथ काय बोलत ते धवा. एक व्यापारी होऊन पंढरपूरचा पांडुरंग त्याच्याजवळ आला. म्हणले अरे मी व्यापारी आहे, मी सुद्धा पंढरपूरला चाललो आहे. तुला कुठं जायचं आहे? पंढरपूरला जायचं आहे का? चल मी तुला घेऊन जाईल. ख्रिस्ती होणे पंढरीनाथ तेथे पातला अकस्मात, कुर्मदासाचे वैकुंठनाथ काय बोलत ते धवा.
तुम्हास नाही तर करचरण कोठे करता जी प्रयाणा पुढे सांगा नामा विधान मज कारणी हे समय एरो म्हणे पंढरीस इच्छा वाटते जाव्यास नाव पुसले आम्हाचं तरी कुर्मदास जाणे. का रे बाबा तुझं नाव काय? व्यापाराने विचारलं. माझं नाव कुर्मदास. कुठं चाललायस तू? वचन ऐकून श्रीपती संतोषले परमचित्ते म्हणे अनायसे आम्हा संगती लाधली अवचिती निजभागे कुर्मदास वचन बोलत मी तव कर चरण रहित तुम्हासे आमची संगत कोण्या उपयोगी पडेल. म्हणले मला पंढरपूरला जायचं आहे. तो व्यापारी म्हणाला मलाही पंढरपूरला जायचं आहे. बरं झालं तुझी संगत मला लाभेल. म्हणजे एकट्याने प्रवास करू नये, कोणीतरी बरोबर असावं. व्यापारी म्हणतो बरं झालं तुझी संगत मला लाभेल. तेव्हा कुर्मदास म्हणतो माझी संगत तुम्हाला कशी आहे? तुमची चालण्याची गती किती, माझी चालण्याची गती कशी? मी असं खुरडत चालणारा आणि तुमचं तर तुम्ही व्यापारी आहेत, तुम्हाला बरोबर जावं लागणार. तर तुमची आणि माझी संगत कशी जमेल? वचन ऐकून श्रीपती संतोषले परमचित्ते म्हणे अनायसे आम्हा संगती लादली अवचिती निजवागे कुर्मदास वचन बोलत मी तव करचरण रहित तुम्हास आमची संगत कोण्या उपयोगी पडेल. तुम्ही कोठे करता गमन सांगा आपले नामाविधान ऐसे ऐकून मनमोहन काय वचन बोलला. विठोबा किस्ती मज कारण अवघे बोलते विश्वजन पंढरीस आमचे दुकान तेथोर जाणे लागते. अहो म्हणले कुर्मदासाने विचारलं तुमचं नाव काय सांगा. मला विठोबा खिस्ती म्हणतात. म्हणजे विठोबा नावाचा मी व्यापारी आहे. आमचं दुकान पंढरपूरला आहे म्हणाले. विठोबा खिस्ती माझं कारण अवघे बोलते विश्वजन पंढरीची आमचे दुकान तेथोरी जाणे लागते. कुर्मदास म्हणे याप्रती आम्ही तुम्ही तो जाल सत्वरगती आम्हास कशी संगती लाधेला असे कळेना. अहो म्हणजे तुम्ही तर बरोबर जाणार, तुमची आणि माझी चालण्याची गती कशी जमेल. मग म्हणे शारंग जरा आम्हाच जाणे आहे स्थिर देणे घेणे व्यवहार मार्गी करावा लागतो. नाही म्हणले आम्हाला हळूहळू जावं लागतं, कारण आम्ही व्यापारी आहेत. जाता जाता कोणी आलं दुकानात की थांबावं लागतं, त्याला काही माल द्यावा लागतो. तिथला काही गावात विकत घेण्यासारखा असला तर माल आम्ही घेतो आणि पुढे जातो. त्यामुळे आमची गती हळूहळूच जातो म्हणले आम्ही. कोश अर्धकोश वस्तीच राहतो अवकाशात तुमची संगतीच अंतर्निधीचं सर्व एक कोस 2 कोसावरती अर्ध्या कोसावरती जिथं आम्हाला आमचा व्यापार करता येईल तिथं आम्ही दुकान थाटतो. इथे काही माल खरेदी करायला लोक येतात, त्यांना माल विकतो. त्या गावात काही खरेदी करण्यासारखं असलं तर खरेदी करतो. आणि तोपर्यंत तुम्ही यालच म्हणाले. अर्धा कोस ते 1 कोसावर तर मी जाऊन थांबीन, तुम्ही आला की आपण पुढे जाऊ. पण मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला पंढरपूरपर्यंत घेऊन जाईल म्हणाले. हा ऐसे बोलता चक्रवाणी कुर्मदास संतोषला म्हणे. मग स्वयंपाक करून ते क्षणी भोजन घातले तयासी. मग पांडुरंगाने स्वतःच्या हाताने अन्न शिजवलं आणि कुर्मदासाला खायला घातलं. सकळ जीवांचा करतो सांभाळ, हे ब्रीद आहे त्याचं. कुर्मदासासे राजीव नेत्र पांघरावयासे देत वस्त्र. मग म्हणे पंढरी क्षेत्र तेथे पवित्र व तेथे भक्त पवित्र नंदते. कुर्मदासाच्या अंगावर भगवंतानी वस्त्र घातलेलं आहे, पांघरायला दिले त्याला. कुर्मदासाशी जगजेठी रात्री बोले गुज गोष्टी मार्गे चालता झाला कष्टी उठा उठी न चालवे. मग रात्रीच्या वेळेला कुर्मदास आणि पांडुरंग यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या. ते म्हणले अहो पंढरपूर क्षेत्र फार सुंदर आहे, अनेक संत मंडळी त्या ठिकाणी येत असतात. भक्त पवित्र नंददेव कुर्मदासाशी जगजेठी रात्री बोले गुज गोष्टी मार्गे चालता झाला कष्टी उठा उठी न चालवे. उदयिक तुम्ही राहाल जेथं आम्ही हे सत्वर येऊ तेथं भोजनाविषयी चिंताक्रांत काही न व्हावे मानसे. म्हणाले आता आपला पुढचा मुक्काम आहे, तुम्ही हळूहळू या आणि तिथे थांबा, मी येतोच तोपर्यंत. तुम्ही आता जेवणाची काही काळजी करू नका, पाण्याची काही काळजी करू नका. माझं लक्ष सदैव तुमच्याकडे राहील. पुढच्या मुक्कामाला तुम्ही जाऊन थांबा, तोपर्यंत मी माझा व्यापार करून तिथे येतो. तुमची जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था मी करीन, अन्न पाण्याची काळजी करू नका, ते सगळं मी जबाबदारी तुमची घेतलेली आहे. योगक्षेमं वहाम्यहम, मी माझ्या भक्तांचा योगक्षेम चालवतो, असं भगवंतांनी दिलेलं वचन आहे. परमेश्वर तुमचा योगक्षेम चालू आहे, तुम्ही काळजी करू नका, मी येतो तुमच्या अन्न पाण्याची व्यवस्था करतो, असं भगवंतांनी सांगितलं आहे. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूयात. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात
करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कुंडलीक वरदा हरि विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।